नमस्कार. रामायण प्रत्येक सर्वसामान्य माणसातलं आणि अगदी कोणाचंही निद्रिस्त असामान्यत्व जागृत करणारं महाकाव्य आहे. म्हणूनच मग हिम्मत हारलेला सुग्रीवही बलवान वालीशी युद्ध करतो. आता त्यापुढे रावणाच्या राज्यात जाऊन सीता खरंच तिथे आहे का याचा शोध घ्यायचा असतो. सुग्रीवाची सगळी वानर सेना यासाठी सज्ज असते, पण जायचा मार्ग मात्र फार कठीण असतो. कारण त्यासाठी मधला प्रचंड मोठा सागर पार करायचा असतो आणि रावणाच्या सैन्याला कुठलाही सुगावा न लागू देता सीतेपर्यंत पोहोचायचं असतं. मग इतका अवघड आव्हानाचा सामना करणारा सुग्रीवाच्या सैन्यात कोण असा प्रश्न सर्वांना पडतो आणि मग सगळ्यांच्या तोंडी एकच नाव येते, ते म्हणजे वीर हनुमान. मग त्या हनुमानाचं सामर्थ्य मात्र नेमकं याच वेळी जागं होत नसतं आणि मग आता काय करावं, हनुमानाला लंकेला जाण्यासाठी कसे प्रवृत्त करावे हा प्रश्न सगळ्यांना पडतो. जांबुवंत मग हनुमानाची स्तुती गायला सुरुवात करतो. ती स्तुती इतकी अप्रतिम असते की ती स्तुती, स्वतःची स्तुती ऐकता ऐकता हनुमानाचे बाहू फुरफुरायला लागतात आणि मग त्या समुद्रावरून उड्डाण करायची हनुमानाची तयारी होते. पाहता पाहता त्या हनुमानाचं छोटं रूप असं प्रचंड मोठ्या वानरामध्ये होतं, रूपांतर होतं आणि बघता बघता रावणाच्या लंकेमध्ये जाण्यासाठी हनुमंत उड्डाण करतो. उड्डाण करून तो सगळ्या वानर सेनेच्या नजरेतून दिसेनासा होईपर्यंत थेट लंकेत पोहोचलेला असतो. अशोक वनातील पवित्र सीतेचे दर्शन तिथे गेल्यावर त्याला बऱ्याच कालावधीनंतर होते. सगळीकडे शोधाशोध झाल्यावर राक्षसीणी पहारा देत असलेल्या या अशोक वनामध्ये सीता आहे याची त्याला खात्री पडते आणि तिथे तिचं तो दर्शन घेतो. सीतेचं दर्शन झाल्यानंतर त्याच्या मस्तकामध्ये आग गेलेली असते, ती म्हणजे रावणाच्या विरुद्ध. किती क्रूर प्रकारे हा रावण या सीता मातेला छळतो आहे हे बघून अत्यंत संतापलेला हनुमंत थेट रावणासमोर रावणाच्या सभेमध्ये जाऊन उभा राहतो. रावण त्याच्याकडे बघतो आणि त्याच्या लक्षात येतं की हा रामानी पाठवलेला दूत आहे. तो मागचा पुढचा विचार न करता त्या हनुमंताला मारून टाका अशी आज्ञा देतो. पण त्या संपूर्ण रावण सभेमध्ये आपलं डोकं शाबूत असलेला रावणाचा भाऊ विभीषणही असतो. तो रावणाला समजावून सांगतो की राजदूताची हत्या करणं योग्य नाहीये. ते ऐकताच रावण म्हणतो, याला बांधून टाका, या वानराला बांधून टाका. छोटासा वानर आहे, कारण हनुमंताने रावणासमोर येताना स्वतःचं लघुरूप केलेलं असतं. पाहता पाहता सगळे राक्षस सैन्य सभेमध्ये जे रक्षक असतात रावणाचे, त्यांना असं वाटतं एवढासा हा वानर करणार काय, त्याला पटकन बांधून टाकू. पण नुसतं त्याला बांधून त्यांचं समाधान होत नाही आणि त्यांना हनुमंताची खोडी काढावीशी वाटते, कारण त्यांना हनुमंत काय आहेत याची कल्पना नसते. म्हणून मग हनुमंताच्या शेपटीला, पुच्छाला काही वस्त्र ते बांधतात आणि ती वस्त्र ते पेटवून देतात. आपल्या शेपटीला आग लागताच हनुमंत भयंकर संतापतो आणि मग तो संतापल्यानंतर जे घडतं ते त्याहून भयंकर असतं, कारण हनुमंताच्या लघुरूपाचं आता भयंकर विराट अशा रूपामध्ये रूपांतर झालेलं असतं. हनुमंत तेथून उडतात आणि मग जे घडतं ते गदी माडगुळकरांच्या शब्दात असं: लीलया उडुनी गगनात पेटवी लंका हनुमंत, नगाकार घन दिसे मारुती, विजे परी ते पुच्छ मागुती, आग वर्षवी नगरीवरती गर्जना करी महावात, पेटवी लंका हनुमंत. या शिखराहून त्या गेहावर कंदुकता तो उडे कपीवर, शिरे गवाक्षी पुच्छ भयंकर, चालला नगर चेतवित, पेटवी लंका हनुमंत. भडके मंदिर पेटे गोपुर, द्वार कडाडून वाजे भेसूर, रडे ओरडे ते अंतपुर, प्रकाशी बुडे वस्तुजात, पेटवी लंका हनुमंत. जडे धडधडा जळे धडधडा ओळ घरांची, राख कोसळे प्रासादांची, चिता भडकली जणू पुराची, राक्षसी करती आकांत, पेटवी लंका हनुमंत.
कुणी जळाले निजल्या ठाई, जळत जळत कुणी मागे येई, कुणी भीतीने अवाक होई, ओळखी नुरल्या प्रलयात, पेटवी लंका हनुमंत. मायले करा टाकून धावे, लोक विसरली नाती नावे, उभे ते वडे पडे आडवे, अचानक आला कल्पांत, पेटवी लंका हनुमंत. खडगे ढाली पार वितळल्या, वीरवृत्ती तर सदेह जळल्या, ज्वाले माझी ज्वाला मिळाल्या, सघनता होय भस्मसात, पेटवी लंका हनुमंत. वारा अग्नी अग्नी वारा, नुरे निवारा नाही थारा, जळल्या वेशी जळे पहारा, नाचतो अनल मूर्तिमंत, पेटवी लंका हनुमंत. लीलया उडुनी गगनात, पेटवी लंका हनुमंत.